म्हाळोबांनी कसलाही विचार न करता श्री बिरोबा देवासाठी दिवा लावायचा आहे या विचाराने क्षणात स्वतःची मांडी कापून घेतली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात दोडी हे प्रसिद्ध गाव आहे. या ठिकाणी बिरोबा देवांचे पहिले शिष्य, देवांचे सर्वात प्रिय असे म्हाळोबा भगत यांचे लिंग स्वरूप तीर्थस्थान आहे. या तीर्थक्षेत्री वर्षातून 2 वेळेस यात्रा भरते. पहिली गुरु शिष्याची यात्रा सोबतच असते, अर्थात साकूर मांडव्याचे गुरु बिरदेव व दोडी दापूरचे शिष्य म्हाळूदेव यांची नारळी पौर्णिमा रक्षाबंधनला लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा भरते. तसेच फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेला अर्थात येत्या पौर्णिमेला दिनांक 22, 23, 24 फेब्रुवारी 2024 रोजी श्री क्षेत्र म्हाळोबा देवस्थान दोडी येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत देवांची दुसरी यात्रा आहे. आणि त्याच निमित्ताने आपण श्री म्हाळोबा देवांचा छोटासा भक्ती महिमा चरित्र कथा आज जाणून घेणार आहोत. म्हाळोबा हे श्री बिरोबा देवांचे लाडके भक्त, पहिले शिष्य. जसे कैलासाच्या शंकराचे नंदी आहेत, जसे भगवान श्रीरामांचे मारुती आहेत, तसेच श्री बिरदेव भगवंतांचे हे म्हाळूदेव आहेत. म्हाळोबा देवांची आपल्या बिरुदेवांची जी भक्ती केली तिला त्रिलोकात तोड नाही. 33 कोटी देव म्हाळोबांच्या बिरोबाप्रती असलेल्या भक्तीबद्दल अवगत आहेत. 1 नाही, 2 नाही, तर हजारो वेळेस श्री बिरोबा देवांनी म्हाळोबांची परीक्षा बघितली. पण कठीणात कठीण, अगदी अशक्य असलेली गोष्टही म्हाळोबांनी शक्य केली आणि आपल्या गुरु बिरोबा देवाच्या प्रत्येक परीक्षेला खरे उतरले. आणि याच कारणामुळे श्री बिरोबा देवांनी कुणालाही न दिलेले वरदान आणि आपली शक्ती ही म्हाळोबांना दिली. बिरोबा देवांनी म्हाळोबांना प्रति बिरदेवच बनवले. म्हाळोबाच्या भक्तीचा डंका दाही दिशात घुमत होता. सर्व देवी देवता ह्या गुरु शिष्याचा महिमा बघून आश्चर्य करत होते. असेच एकदा श्री म्हाळोबा आपल्या गाया मेंढ्या घेऊन चारत नाथभूमीमध्ये आले, अर्थात नगर जिल्ह्यातील गर्भगिरी पर्वत रांगेत. त्यावेळी नवनाथांचा वावर होता. पाथर्डी तालुक्यात सध्याचे मढी व मायंबा सावरगाव येथील डोंगरावर आज कानिपनाथ व गुरु मच्छिंद्रनाथ या देवतांच्या संजीवन समाध्या आहेत. त्यावेळी नाथ सदेह संचार करत होते. आपल्या भागात म्हाळू धनगर आला आहे हे डोंगरावर बसलेल्या कानिपनाथ व मत्स्येंद्रनाथांनी जाणले. गुरु मत्स्येंद्रनाथ अर्थात मायंबा आपल्या शिष्याला श्री कानिपनाथ अर्थात कान्होबाला बोलू लागले. कान्होबा हा म्हाळोबा आहे, श्री बिरदेवांचा प्राणप्रिय शिष्य. श्री बिरदेवांनी याची महान गुरुभक्ती बघून अनेक वरदानं दिली आहेत. प्रचंड व विद्या आणि लौकिक शक्ती दिली आहे. अर्थात भोळ्या बिरदेवाने म्हाळोबाला प्रति बिरदेवच बनवला आहे. 33 कोटी देवी देवता आज आपल्या नाथ परंपरेतील गुरु शिष्यांचा महिमा आणि श्री बिरदेव व म्हाळोबा या गुरु शिष्याचा महिमा बघून आश्चर्यचकित झाले आहेत. त्यावर कानिपनाथ म्हणाले, हो गुरुदेव, मीही म्हाळोबांची कठीण भक्ती, गुरुप्रती अपार श्रद्धा अशी महिमा ऐकून आहे. पण गुरुदेव वैराग्य न घेता, कठीण साधना न करता केवळ भोळ्या बाबड्या भक्तीने म्हाळोबांनी हे कसे शक्य केले? अशी काय भक्ती केली असेल की श्री बिरदेवांनी म्हाळोबा धनगरांना दैवत्व प्रदान केले आहे? मत्स्येंद्रनाथ म्हणाले, कान्होबा, अरे हा बिरदेव साक्षात कैलासाचा भोळा शंकर आहे. त्याला प्रसन्न करायचा असेल तर ह्या म्हाळू धनगरासारखीच भक्ती करावी लागते. तुला बघायचंच असेल तर आज आपण म्हाळू धनगराची परीक्षा बघू. त्याच्यासमोर तू कितीही कठीण प्रसंग उभा कर, हा म्हाळोबा त्याला पार करणारच. श्री कानिपनाथ व मच्छिंद्रनाथांनी म्हाळोबांची परीक्षा घ्यायची ठरवले. म्हाळोबा आपली गुरे चारत उदमाच्या डोंगराच्या पायथ्याला आला होता. आता संध्याकाळची वेळ होत आली होती. म्हाळोबांच्या शेळ्या मेंढ्या गाया गुरे वाड्याच्या दिशेने माघारी फिरली. पण एक गाय इतर जनावरांना टाकून डोंगरावर चढू लागली. म्हाळोबा इतर गुरांना वाड्याच्या दिशेने काढून त्या डोंगरावर गेलेल्या गायीला आणण्यासाठी डोंगरावर आले. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. डोंगरावर मत्स्येंद्रनाथ व कानिपनाथांनी मूर्ती स्वरूप धारण केले. म्हाळोबा गायीला शोधत होते. इतक्यात त्यांना गाय दिसली.
ते गायीपाशी गेले, पण तेथे गेल्यावर समोर देवतांच्या मूर्ती बघून म्हाळोबांनी हात जोडले, पण तेथे सारा केर कचरा होता. देवांचा दिवाही विझलेला होता. म्हाळोबांनी तेथे स्वच्छता केली आणि लगबगीने आवरून आपली गाय घेण्यासाठी आली, कारण त्यांना आपल्या गुरूंच्या सेवेसाठी जायचे होते. दिवाबत्तीची वेळ झाली होती. आपल्या गुरु बिरदेवांना धूप देऊन दिवाबत्ती करायची होती. त्यामुळे म्हाळोबांनी लगबगीने तिथे स्वच्छता केली आणि गाय घेऊन निघणार तोच त्यांच्या लक्षात आलं की स्वच्छता तर झाली, पण समोरील देवतांचा दिवा हा विझलेला आहे. त्यामुळे म्हाळोबांनी दिवा लावण्यासाठी कुठे कापूस व तेल दिसते का ते बघितले, पण तेथे काहीच नव्हतं. म्हाळोबा विचारचक्रात गुंतले. दिवा लावण्यासाठी तर इथं साहित्यच नाही, मग दिवा लावायचा कसा? त्यामुळे म्हाळोबा तिथून निघू लागले. पण इतक्यात मनात विचार आला, जर हे आपले गुरु बिरदेवच असते तर आपण दिवा न लावता येथून गेलो असतो का? आज जर आपण या ठिकाणी दिवा लावला नाही तर श्री गुरु बिरदेवांनाच दिवा न लावण्यासारखे पातक होईल. अंधार पडत चालला होता. म्हाळोबा जागीच थांबले. तेथे तेलही नाही आणि तूपही नाही, कापूसही नाही. त्यामुळे दिवा लावण्यासाठी काही तेलजन्य पदार्थ या ठिकाणी असेल तर तो केवळ आपल्या शरीरातील मांदे चरबी आहे हे म्हाळोबांनी जाणले होते. म्हाळोबांनी कसलाही विचार न करता श्री बिरोबा देवासाठी दिवा लावायचा आहे या विचाराने क्षणात स्वतःची मांडी कापून घेतली. त्या कापलेल्या मांडीतून मांद बाहेर काढलं आणि त्याच्या वाती वाळवून दिवा पेटवला. आमच्या ओळीमध्ये म्हटलंय की चिरालीस मांडी रे म्हाळुना, चिरालीस मांडी काढालास मांद रे म्हाळुना, काढालास मांद अन वळाल्यास वाती रे म्हाळुना, वळाल्यास वाती अरे पाजाळाल्या ज्योती रे म्हाळुना, पाजाळाल्या ज्योती अन वावाळाल्या मूर्ती रे म्हाळुना, वावाळाल्या मूर्ती नाही ठुजी बिरुजी रे सारख्या वावाळाल्या मूर्ती. दिवा पेटलेला बघून म्हाळोबांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी आनंदाने कान्होबा व मायंबा देवाच्या त्या मूर्ती जणू काही आपले विठ्ठल बिरदेवच आहे असे मानून त्यांची आरती ओवाळली. श्री विठोबा बिरोबा देवाचं गुणगान गायलं. आपल्या गुरुबद्दलची ती अपार श्रद्धा बघून मूर्ती स्वरूपातील कानिपनाथ व मत्स्येंद्रनाथ प्रकट झाले. समोर नाथ बघून म्हाळोबा आनंदित झाले व त्यांचा चरण स्पर्श करण्यासाठी झुकले. इतक्यात श्री कानिपनाथांनी त्यांना वर उचलले व गळा भेट दिली. मायारूपी आदिगुरु चैतन्य मत्स्येंद्रनाथ बोलू लागले, म्हाळोबा आज धन्य झालो मी. मला गर्व आहे माझ्या शिष्यांप्रती की नाथ परंपरेची ही गुरु शिष्य महिमा जगात सर्वश्रेष्ठ आहे. पण आज म्हाळोबा तुझ्या गुरुभक्ती बघून नाथ संप्रदायातील गुरु शिष्यांप्रमाणेच श्री बिरदेवांचा प्राणप्रिय शिष्य ह्या जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठच आहे बघ. कान्होबाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही तुझी परीक्षा बघितली, पण हे म्हाळोबा तू प्रति बिरदेवच आहेस यात आता कुठलीही शंका उरली नाही. आज मी नाथ संप्रदायाचा संस्थापक श्री मत्स्येंद्रनाथ तुला वरदान देतो. जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत श्री म्हाळोबा या भूतलावर तुझे नाव, तुझी कीर्ती आणि तुझी गुरुभक्ती अजरामर राहील बघ. श्री नवनाथ शिष्य संप्रदाय आणि 10वे नाथ हे वीरभद्र आहेत, अर्थात श्री बिरोबा आहेत. त्यांच्या शिष्य परंपरेत श्री बिरदेवांची भक्तीमध्ये आम्ही नवनाथ सदा सहाय्य असू. नाथ संप्रदाय व बिरदेव संप्रदाय ह्या एकाच नाण्याच्या बाजू असतील. श्री म्हाळोबा देवांना त्यांची गुरुभक्ती बघून श्री कानिपनाथांनीही त्यांना वरदान दिले. हे म्हाळोबा, तुझी गुरुभक्तीवर आज मीही खूप प्रसन्न होऊन तुला वरदान देत आहे. तू तुझ्या गुरुला प्रसन्न करण्यासाठी आजवर ढोल वाजवता आला आहेस, पण आजपासून माझा हा कातडी डब तुला भक्तीसाठी देत आहे. तू ढोलाचा व डपाचा नाद देशील त्या क्षणी श्री बिरदेव व आम्ही नवनाथ प्रसन्न होऊन पिढ्यानपिढ्या सदैव तुझ्या पाठीशी उभा राहू.
श्री म्हाळोबा देवांची गुरुभक्ती बघून नवनाथ प्रसन्न झाले. भक्तीचा महिमा रोवला गेला. माझ्या म्हाळूदेवाचं नाव अजरामर झालं. असे हे सर्वश्रेष्ठ बिरदेव शिष्य श्री म्हाळोबा यांनी घातलेल्या भक्ती मार्गाचा आजही गावगाव महिमा चालू आहे. लाखोच्या संख्येने भाविक भक्त दुडी हा क्षेत्री एकत्र येऊन आपल्या म्हाळूदेवाचं दर्शन घेतात. म्हाळूदेवाच्या भक्तीच्या कथा सांगायच्याच झाल्या तर दिवसही पुरणार नाही. एक नाही, दोन नाही, तर हजारो कथा ह्या एकट्या म्हाळूदेवांच्याच बिरोबाप्रती भक्तीच्या आहेत. ना भूतो ना भविष्यती ऐसा हा म्हाळू धनगर आहे. बिरदेवाचा सर्वात लाडका प्राणप्रिय शिष्य श्री म्हाळूदेव दुडी धापूरचे साकूर मांडव्याचे बिरुदेव. बोल साकूरच्या बिरुवाचे चांगबले, घोडेगिरी देवाचे चांगबले, विठ्ठल बिरदेवाचे चांगबले, म्हाळूबा भक्ताचे चांगबले, मकानोबा मायंबाचे चांगबले.